कल्याण डुमरी महानगर पालिका चुनाव 2026 में पैनल नंबर 17 से अपक्ष उम्मीदवार के रूप में भाग्य आजमा रही महिला उम्मीदवार सोनीताई संदीप सिरसागर ने दूरदर्शन संच टीवी लेकर निशानी लेकर अडवली डोकली की जनता से मतों का दान मांगा है। पिछले कई वर्षों से सोनीताई और उनके पति संदीप सिरसागर पैनल नंबर 17 में जनता को सुख सुविधा, रास्ते, गटरे, नाले, बिजली, कानून व्यवस्था सहित मुहैया कराने में लगी है। इस चुनाव में विकास कार्यों को मुद्दा बनाकर सोनीताई ने यहां की जनता के घर घर जाकर मतों का दान मांगा है। इस कार्य में सोनीताई के पति संदीप सिरसागर का भी बहुत बड़ा योगदान रहता है। स्थिती अशी प्रभाग क्रमांक 17 मधली इथेच पिंगाराच्या इथे पाईपलाईनीच्या इथे एवढं गुडघ्या एवढं पाणी भरतं इथे आजपर्यंत कोणताच विकास झालेला नाही इथे ही परिस्थिती आहे। आणि अशामध्ये हे बिचारे आमच्यासारखे सर्वसाधारण इथे राहतात, त्यांना ह्याच्यातनं सगळ्यांना सामोरं जावं लागतं। ते इथं पाणी सुद्धा त्या गटरीमधनं वाहतंय, हा विकास आहे। जेव्हा तुम्ही अ मध्ये जाल तुमच्या इच्छेने निवडा, ब मध्ये माझं 7 नंबरचं बटन आहे टीव्ही, ते दाबा, क मध्ये दाबा, ड मध्ये दाबा, तुमचं 4 जणांचं मत पूर्ण होईल आणि मग तुम्हाला ते पूर्ण समजेल, तेव्हा आवाज येईल पूर्ण। तर माझं सगळं भव्य मताने विजयी करा। मी कुठल्याही पदावर नसताना बघा मी कामं केली, हे बघा लिहिलं पण आहे, कोणत्याही पदावर नसताना केलेली कामं। फक्त गरीबाला निवडा यावेळेस। माझं नाव सोनी संदीप क्षीरसागर, मी 17 प्रभाग ब मधनं उभी आहे टीव्ही या निशाणीवर। आज मी घरोघरी दारोदारी जाऊन प्रचार करते, कारण की प्रचार करण्याचं कारण असं आहे, दारोदारी गेल्यावरती लोकांच्या ज्या समस्या आहेत, कुठल्या चाळीमध्ये गटर वाहतंय, रस्ता नाही आहे, खडीकरण केलेलं नाही आहे, डांबर नाही, म्हणजे एवढी बिकट परिस्थिती आहे या 17 प्रभाग पूर्णमध्ये की एवढी वाईट परिस्थिती आहे, लोकांचे खूप समस्या आहेत, ते काही सॉल्व झालेलं नाही आहे। तर आता नक्कीच मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल आणि मी तर बघते ना की 17 ब मधनं मी उभी आहे ना, तर उभी आहे मी 17 ब मधनं। तर महिलामध्ये 50% आरक्षण आहे आणि महिला उभी आहे, पण मी बघते आता की महिला तर जी उमेदवार आहे ती फिरतच नाही आहे आणि त्यांचे मिस्टरच फिरतात। मग फक्त नावापुरतं महिलेला वापरतात आणि मिस्टर लोक फिरतात आणि वोट मागतात। पण मी एवढंच सांगेल की महिलांना प्राधान्य आहे, तर महिलांनाच पुढे आलं पाहिजे आणि इथल्या ज्या लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या नक्कीच सॉल्व झाल्या पाहिजेत।